नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मिक्स कालवण बनवून दाखवणार आहे। तुम्ही त्याला आमटी पण म्हणू शकता। अर्धी वाटीपेक्षा जास्त असे फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत। पावटा घेतलेला आहे, तो पण अर्धी वाटी घेतलेला आहे। आणि हे वल्ला आपला हरभरा, तो पण मी असा सोलून घेतलेला आहे, तो पण अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे। एक एक वाटी जरी घेतलं तरी चालेल। ह्यात तुम्ही अजून काय टाकू शकता, एक वांग टाकू शकता, एक बटाटा टाकू शकता। बटाट्याची साल काढायची नाही, स्वच्छ धुवून कापून टाकायचं, छान लागेल। वांग्याच्या पण फोडी करून टाकल्या तर चालेल। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे। सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असं घेतलेला आहे, तो पण मी गॅसच्या जाळीवर भाजून घेतलेला आहे। खूप रेसिपी दाखवलेला आहे कसा भाजायचा, भाजला तरी चालेल, नाही भाजला तरी पण चालू शकते, तुम्ही तव्यात भाजला तरी चालेल। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला आवडत असेल तर टाका। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण देठासकट घेतलेली आहे। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, बघा अशा तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हा एवढा मसाला मी मिक्सरला बिना पाण्याचा बारीक करणार आहे। अशा पद्धतीत बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं दरदरच आहे, एकदम पेस्ट केली तरी चालेल, पण असं थोडंसं असेल का नाही, जसं कुठल्याप्रमाणे, तर चवीला छान लागतं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका, मी 1 पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, थोडासा एकदम हिंग पावडर, 1 मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। तर हा कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता हे आपण मसाला जे बनवला होता ना, हे टाकून घेऊया। वाटण जे बनवलं होतं ना आपण, ते टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, याला 1 मिनिटभर साठी परतून घेऊया। मस्त असं 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, त्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक, कारण की गॅस होता मीडियम। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर हे आपला कोल्हापुरी मसाला आहे, पण ह्याच्यात कांदा लसूण खोबरं असं काही घातलेलं नाही आहे। तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, हे टाकून घेऊया। आणि ह्याला आता आपण काय करूया, परतून घेऊया। बारीक गॅसवरच परतून घेतलं होतं। कधी पण मसाले टाकले का नाही की गॅस कधी पण बारीक करायचा, म्हणजे कुठलाही आपण जे मसाले टाकतो ना ते जळून जात नाही। आणि परतून पण घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेऊया आपण, आणि ह्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे चांगले भाजून बारीक कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये। हा मसाला सुद्धा तुम्ही खलबत्त्यात जरी कुटला ना तर खूप छान चव येते बघा। गॅस आता परत मी मीडियम केलेला आहे। आणि आता तुम्हाला किती कालवण पाहिजे किंवा किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे। आम्ही तर ह्याला कालवण म्हणतो, पण खूप सारे असे कमेंट करतात की ह्याला आम्ही आमटी म्हणतो, तर काही पण जे आमटी म्हणू शकता, कालवण म्हणू शकता। आता यात पाणी कोणतं टाकायचं, तर मी तर गरम पाणी टाकते बघा। तुम्ही गार टाकलं तर साधं टाकलं तरी पण चालू शकतं। हलवून घेऊया। आता किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। आता हे सगळं मी 250 ते 250 ग्रॅम आणलं होतं, तर त्याचं सोलून एवढं झालेलं आहे। तर शिजायसाठी सुद्धा आपल्याला पाणी लागतं, तर मी 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं गरम करायला। तर 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, मोठ्या आकाराचा ग्लास होता। असं बघा लगेच गरम पाणी टाकलं का नाही की उकळलं जातं, आणि फोडणी पण चांगली बसते आणि टेस्ट पण चांगली येते। तर ह्याला काय करणार आहे, गॅस करणार आहे बारीक आणि शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा असं झाकण ठेवलं होतं थोडंसं तिरकं, मस्त असं झालेलं आहे बघा। आणि एवढं आटलेलं आहे बघा, एवढं पातळ आहे। आणि आपलं हरभरा म्हणा पावटा म्हणा बघा किती सॉफ्ट असं शिजलेलं आहे। वाटाणा तर काय लगेच शिजतो, पण हरभरा पण दाखवते बघा किती स्मूथ झालेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं 1 बटाटा टाकू शकता, 1 वांग टाकू शकता। आता हे कसं माहिती आहे का, थंडीच्या दिवसात हरभरा भेटतो, पावटा चांगला भेटतो, वाटाणा चांगला फ्रेश भेटतो, तर जरूर करा एकदा अशा झटपट एकदम रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।